देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. लातूरचे सुपुत्र तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व देशाचे माजी गृहमंत्री तसेच पंजाबचे माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांचे काल लातूर येथील त्यांच्या देवघर या राहत्या घरी अल्पशा आजाराने वयाच्या 90व्या वर्षी दुःखद निधन झाले. ही बातमी पसरताच देशाच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरात येऊन स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रद्धांजली वाहिली आणि राजकारणातील एक स्वच्छ व निष्कलंक व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेल्याची भावना व्यक्त करत चाकूरकर परिवाराचं सांत्वन केलं. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी देखील लातूरात येऊन स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर यांचं अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहून चाकूरकर परिवाराचं सांत्वन केलं आणि भावनिक प्रतिक्रिया दिली. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी देखील भावनिक होत श्रद्धांजली वाहिली. आमदार अमित देशमुख यांनी देखील स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रद्धांजली वाहिली आणि भावनिक प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आज वरवंटी येथील शेतात स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लातूर पोलिसांनी तिरंगा ध्वज देऊन आणि हवेत बंदुकीच्या 3 फेऱ्या झाडून मानवंदना दिली. यावेळी लोकसभा स्पीकर ओम बिर्ला, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. तर प्रशासनामार्फत पंजाबचे DIG तसेच नांदेड परिक्षेत्राचे IG शहाजी उमा, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी पुष्पचक्र अर्पण करत स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी शोक संदेश देखील अनेक मान्यवरांनी व्यक्त केला. स्वच्छ आणि निष्कलंक राजकारणी, उत्कृष्ट भाषणशैली, राजकारण आणि देशाचा संपूर्ण अभ्यास असणारे स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर आज अनंतात विलीन झाले. एकमत परिवाराच्या वतीने स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर यांना विनम्र अभिवादन. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.